आशीर्वादित आहे. काय विषय? घेण्यापेक्षा देणे आशीर्वादित आहे. नदीचं पाणी वाहतं ते स्वच्छ असतं, परंतु डबकं जे वाहत नाही ते काय असतं? घाण असतं, ते कुजलेलं असतं. याचा अर्थ काय? नदी डोंगरावरून येणारं पाणी घेते आणि लोकांना देते ना, वाहत असते. त्याच्यामुळे जीवन असतं, नदी जिवंत असते. परंतु डबकं पहा, तुमच्या घरी कुठे डबकं असेल, पाणी साचलेलं असेल, त्याच्यात जात पण नाही, घेतं जातं पाणी, घाण पाणी जातं आणि तिकडेच राहतं. काय होतं त्या पाण्याचं? कुजतं, वास येतो, सडतं. तसंच प्रभूने आपल्याला बनवलेलं आहे. आपण प्रभूकडून घेतो, परंतु दिलं नाही तर काय होईल? प्रभूने आपल्याला काय काय दिलंय? विचार करा, किती काय काय दिलंय. मग जर मी दिलं नाही तर मी कुजेन. मला जिवंत राहायचं असेल तर काय करावं लागेल? द्यावं लागेल. हालेलुया. प्रेषितांची कृत्ये 20वा अध्याय 35वं वचन. प्रेषितांची कृत्ये 20वा अध्याय वचन 35. मी वाचतो. सर्व गोष्टीत मी तुम्हास असा कित्ता घालून दिला आहे की याप्रमाणे मेहनत करीत तुम्ही दुर्बळांचे सहाय्य करावे आणि घेण्यापेक्षा देणे हे अधिक आशीर्वादित आहे. हे प्रभू येशूचे शब्द जे त्याने स्वतः म्हटले त्यांची आठवण ठेवावी. हालेलुया. काय लिहिलंय? की घेण्यापेक्षा देणे हे अधिक आशीर्वादित आहे. हे प्रभू येशूचे शब्द जे त्याने स्वतः म्हटले त्यांची आठवण ठेवावी. शुभवर्तमानामध्ये हे शब्द कुठे लिहिलेले आहेत का? घेण्यापेक्षा देणे आशीर्वादित आहे? नाही. परंतु येथे पौल लिहितो की प्रभूने म्हटलेलं आहे घेण्यापेक्षा देणे आशीर्वादित आहे. आता जे काही आपल्याला मिळालं आहे ते कुणाकडून मिळालं आहे? देवाकडून. काय काय मिळालेलं आहे? सर्व काही, श्वास, जीवन आणि सर्व काही त्याच्यापासून आपल्याला मिळतं. आता मला सांगा, प्रभूपासून आपल्याला तारण मिळालं म्हणजे काय मिळालं? पापांची क्षमा. आता प्रभूकडून मला किती पापांची क्षमा झाली? सर्व. बरोबर. मग आता प्रभूची इच्छा काय आहे? आम्ही दुसऱ्यांना क्षमा करावी. मी त्याच्यापासून दया क्षमा घेतली का? किती घेतली? सर्व. मग इतरांना मी क्षमा केली नाही तर काय होईल? मी कुजेन. त्याच्याकडून घेतलं पण मी दिलं नाही. बरोबर का? घेण्यापेक्षा देणं आशीर्वादित आहे. मग मी फक्त घेत राहिलो. रोज मी क्षमा मागितली. प्रभू मला क्षमा करत गेला, परंतु मी इतरांना क्षमा केली नाही तर मी मरेन, कुजेन. माझा काही उपयोग होणार नाही. बघा, एक उदाहरण प्रभूने आपल्याला दिलेलं आहे. एक दास होता, एक राजा होता. मत्ते 18 आपण वाचू. एक उदाहरण आहे मत्ते 18 की एका राजाला एका देणेकऱ्याचं देणं होतं. मत्ते 18:21 आपण वाचू.
पान 1168. मी वाचतो. तेव्हा पेत्र त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, हे प्रभू, माझ्या भावाने किती वेळा माझ्याविरुद्ध पाप केल्यास मी त्याला क्षमा करू? 7 वेळापर्यंत काय? येशूने त्याला म्हटले, 7 वेळापर्यंत असे मी तुला म्हणत नाही, तर 7च्या 70 वेळापर्यंत. म्हणजे काय? खूप वेळा. 7च्या 70 वेळा म्हणजे किती? 7 गुणिले 70 किती? बोला. 490. मग 490 झाले की संपलं का? 491 वेळेला मी क्षमा करणार नाही असं सांगितलं प्रभूने? नाही. 470 म्हणजे अनलिमिटेड. आपण अनलिमिटेड डाटा घेतो की नाही? अनलिमिटेड म्हणजे किती वापरा, हां, सर्वदा. वचन 23. यास्तव आकाशाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे, त्याला आपल्या दासांपासून हिशोब घ्यावा असे वाटले आणि तो हिशोब घेऊ लागला. तेव्हा 5 कोटी रुपयांच्या देणेदाराला त्याच्याकडे आणले. परंतु फेड करायला त्याच्याजवळ काही नसल्यामुळे त्याच्या धन्याने आज्ञा केली की त्याला आणि त्याची बायको व लेकरे यांना जे काही त्याचे आहे ते विकावे व फेड करावी. काय झालं? एक राजा होता, त्यानं कुणाला तरी 5 कोटी ऋण दिलेलं, कर्ज दिलेलं. तर राजानं त्याला बोलवलं आणि सांगितलं, माझं कर्ज मला फेड. तर त्याच्याकडे काहीच नव्हतं. तर म्हटलं, ह्याचं सर्व आहे सगळं विकून टाक आणि जे काय मिळेल ते मला परत दे. त्यावरून तो दास त्याच्या पाया पडून त्याला नमन करून म्हणाला, प्रभू, मला वागवून घे. तो दास काय म्हणाला राजाला? माझ्याजवळ काहीच नाही, मला क्षमा कर, मला वागवून घे. म्हणजे काय? मला क्षमा कर, मी फेड करीन, मी तुझी सर्व फेड करीन. तेव्हा त्या दासाच्या धन्याला त्याचा कळवळा येऊन त्याने त्याला मोकळे केले. काय म्हटलं? त्याचे कर्ज सोडून दिले, जा, मी तुला माफ केलंय. किती होतं कर्ज? 5 कोटी. परंतु हा दास बाहेर निघून गेल्यावर ज्याला त्याचे 100 रुपये देणे होते असा त्याच्या सोबतीच्या दासातला एक त्याला आढळला. तेव्हा हा त्याला धरून त्याची नरडी आवळून म्हणाला, तुझ्याकडे माझे येणे आहे ते फेडून टाक. आता ह्या दासाला ज्या 5 कोटी सोडले होते, तो बाहेर गेला, त्याला आणखी एक कोणी त्याचा मित्र भेटला, त्याला त्यानं 100 रुपये दिलेले. किती दिलेले? 5 कोटी किती? किती शून्य 5 कोटीवरती? नाही, तुम्हाला नाही माहीत. 7 शून्य. किती? 7 शून्य. 7 की 6? 7 ना? 7 शून्य. आणि 100वरती किती शून्य? 2 शून्य. कोणतं मोठं? 5 कोटी ना. 5 कोटी खूप मोठे असतात, मोठी अमाऊंट आहे. पण हा दास ज्यानं त्याचं 100 येणं होतं, त्याला नरडी आवडली त्याची. काय आवडली? काय केलं? त्याचा गळा दाबला. आणि तो दास त्याला म्हणाला, मला वागवून घे. जसं ह्याने राजाला म्हटलेलं तेच शब्द त्या दुसऱ्या दासानं ह्याला म्हटले, मला वागवून घे, मी तुझी परतफेड करीन. तरी हा मान्य होईना. म्हणजे ह्याने घेतलं. किती घेतलं? 5 कोटी. ह्याला किती द्यायचं होतं? 100. हा 100 देत नव्हता. किती सोडायचं होतं? ह्यानं किती घेतलेलं? 5 कोटी. ह्याला द्यायचं होतं 100, ह्याला सोडायचं होतं 100. खूप फरक आहे. हालेलुया. तरी हा मान्य होईना. हा विसरला की मला किती क्षमा झालेली आहे आणि मला फक्त थोडीशी क्षमा करायची आहे. मग ह्याने काय केले? हे त्याच्या सोबतीच्या दासांनी पाहिले. तेव्हा ते अतिशय दुःखी झाले आणि त्यांनी येऊन झालेल्या सर्व गोष्टी आपल्या धनाला उघड सांगितल्या. मग ज्या दुसऱ्या दासांनी पाहिलं की हा कसा वागला, ते त्या दासांनी जाऊन त्याच्या धन्याला, त्या राजाला सांगितलं. तेव्हा त्या धन्याने त्याला आपल्याजवळ बोलावले व त्याला म्हटले, अरे दुष्ट दासा, तू मला विनंती केली म्हणून मी हे सर्व कर्ज तुला सोडले. जशी मी तुझ्यावर दया केली तशी तू आपल्या सोबतीच्या दासावर दया करायची नव्हती काय? काय आहे? जशी मी तुझ्यावर दया केली तशी तू तुझ्या सोबतीच्या दासावर करायची नव्हती काय?
आज देवाचा हाच प्रश्न आपल्याला आहे. जसं तू माझ्याकडून घेतलंस तसं तू दिलं नाहीस काय? जर दिलं नाही तर काय म्हणतो प्रभू आपल्याला? दुष्ट. काय म्हणतो? दुष्ट. आणि त्याच्या धन्याने रागे भरून तो ते सर्व कर्ज फेडीपर्यंत त्याला दंड करणाऱ्यांच्या हाती दिले. हालेलुया. जर आपण घेतच राहिलो आणि दिलं नाही तर आनंद येईल की दुःख येईल? दुःख येईल. शांती येईल की अशांती येईल? विसावा मिळेल का? आशीर्वाद मिळेल का? मग का मिळत नाही? कारण जे मी घेतलेलं आहे ते मी देत नाही. काही असो दो. आता प्रभूपासून आपल्याला काय काय मिळालं? पहिली क्षमा. त्यासाठी लिहिलं की जशी प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्ही इतरांना क्षमा करा. दुसरं प्रेम. प्रभूने किती प्रेम केलं आपल्यावर? किती? त्याने स्वतःला आपल्यासाठी दिलं ना. आणि प्रभू काय म्हणतो की जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही इतरावर प्रीती करा. कोणी आपल्या मित्र त्याचा जीव देण्या पलीकडे त्याची प्रीती मोठी नाही. म्हणजे जीव देईपर्यंत प्रीती करायला सांगितले. बापरे. काय बरोबर की नाही? आणि ती म्हणतं प्रभू ही माझी आज्ञा आहे, ही माझी नवीन आज्ञा आहे. जुनी आज्ञा गेली, नवीन आज्ञा कोणती? बघा मत्ते 14 योहान 15 12 आणि 13 आणि 14. योहान 15वा अध्याय 12 ते 14 मी वाचतो. जशी मी तुम्हावर प्रीती केली आहे. पहिली प्रीती कोणी केली? किती केली? किती केली हो आपल्यावर प्रीती? त्याने स्वतःला आपणासाठी दिले ना. त्याने माझ्यावर प्रीती केली आणि स्वतःला माझ्यासाठी त्या वधस्तंभावर दिले. किती मोठी प्रीती. खूप ना. घेतली का त्याची प्रीती? मिळाली का त्याची प्रीती? घेतली ना. तशीच तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. मग आता आपण किती प्रीती करायची आहे? कोणी एकमेकांसाठी जीव देईल का हो? नाही का? कठीण आहे ना. आपण फक्त बोलताना बोलतो आय लव्ह यू, बट आय लव्ह यू काय? त्याच्यात काहीच नाही आय लव्ह यू. बोलण्यापेक्षा करण्यानं प्रीती करणं महत्त्वाचं आहे. हालेलुया. नाही का? ही माझी आज्ञा आहे. कोणती आज्ञा दिली प्रभूनं? कोणती दिली? जशी मी तुम्हावरती प्रीती केली आहे, जसं मी तुम्हाला उदाहरण ठेवलं आहे तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. प्रीती हे पूर्ण नियमशास्त्राचं बंधन आहे. एकमेकावर प्रीती करणं हे नियमशास्त्राचं परिपूर्णता आहे. आणि प्रीती पूर्णतेचं बंधन आहे. मी आपल्या मित्रांकरता आपला जीव द्यावा, आपल्या मित्रांकरता आपला जीव द्यावा यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. मग सर्वात प्रीती जास्त मोठी कोणाची आहे? येशूची. त्यानं म्हटलंय जो जीव देतो दुसऱ्याकरता त्याची प्रीती सर्वात मोठी आहे. पण त्यानं स्वतः उदाहरण दिलं की जसा मी तुमच्यासाठी मेलोय तसे तुम्ही एकमेकांसाठी आपल्या स्वतःला अर्पण करा. बोलण्यानं नाही, करण्यानं. आपल्या कृतीवरून आपलं प्रेम दिसून येतं. आपण कसे वागतो. आता रोज मी माझ्या बायकोला आय लव्ह यू म्हणतो का? बायको मला म्हणते का आय लव्ह यू रोज? नाही, आम्ही कधीच म्हणत नाही. आमच्या बायकोला मी कधीच आय लव्ह यू म्हणत नाही. कशाला? पण आमच्या वागण्यावरून, आमच्या रोजच्या चालण्यावरून, एकमेकांची काळजी घेण्यावरून समजतं की आम्ही एकमेकांशी प्रेम. मी तुम्हाला आय लव्ह यू सांगतो का?
तुम्ही मला सांगतात का? नाही ना. पण कशावरून आपण प्रेम करतो? आपल्या चालण्यावरून, आपल्या बोलण्यावरून, आपल्या कृतीवरून दिसून येतं की मी प्रेम करतो. हालेलुया. कारण जे मला मिळाले, जे तुम्हाला मिळाले ते आपण देतो. घेण्यापेक्षा देणं आशीर्वादित आहे. प्रेम केलं प्रभूनं, प्रेम घेतलं त्याचं, त्याची क्षमा घेतली, त्याची दया घेतली, मग तिचं आपण द्यायचं आहे. आपण द्यायचं आहे. नाही तर काय होऊ? डबकं, घाणेरडं डबकं, त्याच्यातनं काहीच चांगलं बाहेर येणार नाही. वचन 14, मी तुम्हास आज्ञा देऊन सांगतो की ते जर तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. नाही का? प्रभू आपल्याला काय म्हणतोय? मित्र. त्या मित्रापासून घ्यायचं आहे आणि इतरांना द्यायचं आहे. जर मी दिलं नाही तर मी दुष्ट, मी मेलेलो आहे, मला काहीच समजत नाही. बरोबर की नाही? हालेलुया. घेण्यापेक्षा देणे आशीर्वादित आहे. आणि जितकं तुम्ही द्याल तितकं तुमचं वाढेल. काय? तुम्ही देता तितकं तो तुम्हाला भरून देतो. तो रिकामी ठेवत. दावीद काय म्हणतो? तो माझ्या डोक्याला तेल लावतो, माझा पेला भरून वाहत आहे. कसं वाहत आहे? थेंब नाही पडत. काय पडतं? ओव्हरफ्लो. टाकी ओव्हरफ्लो होते ना पाण्याची, कशी फरफर 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 सगळा पाणी पडतो. तसं जर आपण प्रभूच्या घेतलं, प्रभूपासून जे घेतलं आहे ते इतरांना दिलं तर आपण स्वच्छ होत राहतो. काय? स्वच्छ होतं की नाही? जे वाहतं ते स्वच्छ राहतं, जे वाहत नाही ते कुजतं. मग काही असो. हालेलुया. एक सुवर्ण नियम प्रभूने सांगितलेला आहे. सुवर्ण म्हणजे सर्वात उत्तम, सर्वात किमती. कोणता नियम? हां, जे काही इतरांनी, जसे इतरांनी तुम्हाशी वागावे अशी तुमची इच्छा आहे तसे तुम्ही त्यांच्याशी वागा ना. कुठे आहे? मत्ते 5 मध्ये वचन 7 ना. हां, वचन 7, मत्ते 7 वचन 12. 7-12चा उतारा. करायची का जमीन नावावर? हां, मग 7-12चा उतारा वाचा. लक्षात ठेवायचं ना 7-12. मग 7-12 लक्षात पाहिजे की माझ्या नावावर किती आहे. हा 7-12 लक्षात ठेवा रोज. कोणता 7-12? सुवर्ण नियम. कोणता नियम? सुवर्ण म्हणजे पैशाचा नियम. याकरता ज्या काही गोष्टी माणसांनी तुमच्याकरता कराव्या म्हणून तुमची इच्छा असेल तर सर्व गोष्टी तुम्हीही तशाच त्यांच्याकरता करा. कारण नियमशास्त्र व भविष्यवादी यांचे हेच शिकवणे आहे. काय म्हटलं प्रभूना? तुम्हाला कसं वाटतं की लोकांनी तुमच्याशी कसं वागावं? बरं वागावं का हिडीस पिडीस करत वागावं? बरं वागावं ना. मी कोणाशी ॲक्सिडेंट केला तर माझ्याशी कसं वागावं? मला मारावं, थोबाडीत मारावे, मला शिव्या घालाव्या, की सांगावं असू दे चालेल ठीक आहे? कसं वागावं असं मला वाटतं. माझी चूक असेल, मी ॲक्सिडेंट केला असेल, मी कोणाला ठोकलं असेल तर मला कसं वाटतं माझं काय करावं? बोला, तुम्हाला काय वाटतं? तुमची चूक आहे, तुम्ही कोणाला ठोकलं, त्याचं तंगडं मोडलं तर तुम्हाला काय वाटतं? म्हणजे त्यानं तुम्हाला समजून घ्यावं, क्षमा करावी असं तुम्हाला वाटतं ना. मग आता तुम्हाला कोणी ठोकलं तर काय?
हां, जशास तसे, म्हणजे तुम्हाला जसं वाटतं त्यानं तुला क्षमा करावी, तसं त्यानं जर तुला केलं तर तूही तसंच कर, त्याला क्षमा कर. सोपं आहे पण कठीण आहे ना, बरोबर की नाही? आपण फक्त माझ्याशी बरं वागावं अशीच इच्छा धरतो, पण मी दुसऱ्यांची कसं वागतो ते मला काहीच पडलेलं नाही आहे ना. मी कसंही वागलो तरी चालेल, पण सर्वांनी माझ्याशी बरं वागलं पाहिजे. हा कसला नियम? नाही, तसं होऊच नाही शकत. तू जसं वागशील तसे लोक तुझ्याशी वागतील. जशास तसे हा नियम आहे. बाहेर पण चालेल, इथे पण तसंच चालेल. हालेलुया, बरोबर ना? पण याहीपेक्षा एक उत्तम नियम मी तुम्हाला सांगतो. प्रभू तुमच्याशी कसं वागला तसे तुम्ही इतरांशी वागा. काय? देव तुमच्याशी कसं वागला की तुम्हाला वाटतं की देव माझ्याशी कसं वागावा, तसं तुम्ही इतरांशी वागा. तुम्हाला कसं वाटतं देव तुमच्याशी कसं वागावा? बोला. रोज मला काहीतरी द्यावं, माझ्या सर्व प्रार्थना ऐकाव्या, माझ्यावर प्रेम करावं, मला आशीर्वादित करावं, मला कृपा द्यावी, मला क्षमा करावी, हां, माझं कर्ज सोडावं, मला नोकरी द्यावी, मला हे करावं, माझं बरं करावं. देव असं करावं आपल्याला वाटतं का? मग देव काय सांगतो? तूही इतरांसाठी तसंच कर. हालेलुया. कारण मी तुझ्यासाठी केलेलं आहे, करणार आहे नाही. त्यानं वधस्तंभावरती सर्व गोष्टी ख्रिस्तामध्ये आपल्याला दिलेल्या आहेत. तो म्हणतो फक्त तू वाटत राहा, घेत जा आणि वाटत राहा, कमी पडणार नाही. करू शकतो का? का कठीण आहे? करू शकतो, पण प्रभूमध्ये राहून त्याला जगू द्यायचं आहे. तो जिवंत असेल आपल्यामध्ये तर करणार. हालेलुया. आपण स्वतःच्या शक्तीनं करू शकत, त्यासाठी तो म्हणतो तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुम्हामध्ये राहीन. माझ्यामध्ये असल्याशिवाय तुम्हाला काहीच करवत नाही. असा जो मी द्राक्षवेल आहे प्रभू म्हणतो, आणि तुम्ही फाटे आहात, तुम्ही फांदी आहात. फांदी द्राक्षवेलात राहिल्याशिवाय त्याच्यानं फळ देवत नाही. मग फांदी काय करते? फांदीला फळं का येतात? कारण ती द्राक्षवेलीतून घेते आणि फळांना देते. फांदी तशीच असते. फांदी बदलते नाही. फांदीचं काम काय? हां, झाडाच्या खोडापासून घ्यायचं आणि फळ द्यायचं, घ्यायचं, आणि ती बदलत नाही. काय प्रभू काय सांगतो? तुम्ही माझ्यामध्ये राहा, म्हणजे माझ्यापासून घ्या, मी तुम्हाला देत जाईन, आणि तुम्ही द्या. देणारे वा, देणारे आशीर्वादित, घेण्यापेक्षा देणं आशीर्वादित आहे. तुम्ही पुष्कळ फळ दिलं म्हणजे माझ्या बापाचे गौरव होते. हालेलुया. प्रभूला काय हवं आहे? प्रभूला आपलं शरीर हवं आहे, आपलं मन हवं आहे, जे त्याच्याकडून घेईल आणि इतरांना देईल. समजतं का मी काय सांगतोय? काय हवं आहे प्रभूला? आपलं मन आणि आपलं शरीर जे त्याच्याशी जडलेलं आहे, आपण त्याच्यापासून घेऊ आणि इतरांना देऊ. आमेन. नुसतं घेत राहिलं तर नाही. प्रभू म्हणतो जे दुसऱ्यांसाठी केलं ते तू माझ्यासाठी केलंस. त्याच्यापासून जेव्हा आपण घेतो आणि इतरांना देतो, ते त्यालाच देतो, परत ते मिळतं 10 पटीनं. काय आपल्याला वाटतं मी पैसे दिले म्हणजे माझे पैसे संपले? तसं नाही आहे. जगातला नियम आहे, तुम्ही पैसे द्याल तुमचे पैसे संपतील.
देवाच्या राज्याचा नियम आहे, तुम्ही पैसे द्या, ते त्याला पोचले ते तुम्हाला 10 पट पुन्हा येतील. हालेलुया. हा देवाच्या राज्याचा नियम आहे. तुम्ही द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. काय म्हटलंय प्रभूनं? द्या म्हणजे दिलं जाईल. लूक 6:36 वाचू आपण. लूक कृत शुभवर्तमान 6:36. ते 38. 35 पासून आपण वाचू. बघा, लूक 6:35. पान 1230. परंतु तुम्ही आपल्या वैरांवर प्रीती करा. फक्त तुमच्याशी चांगले वागतात त्यांच्याशीच चांगले वागू नका. तर प्रभूचा नियम त्याच्यावरती आहे, तुम्ही आपल्या वैरांवर प्रीती करा. जे तुमच्यावर प्रेम करतात त्यावरती तुम्ही प्रेम केलं तर तुमची प्रीती कुठे आहे? जे तुमचा द्वेष करतात, जे तुमचा छळ करतात त्यांच्यावर प्रेम करा, त्यांच्यासाठी प्रार्थना करा, त्यांना आशीर्वाद द्या. मग ते कुठे पोचतील? देवाकडे. आणि देवाकडून तुम्हाला 10 पटीनं मिळतील. हा देवाचा नियम आहे. परंतु तुम्ही आपल्या वैरावर प्रीती करा व त्यांचे बरे करा. हालेलुया. का? कारण त्याच्याकडून आपण काय घेतलं आहे? सगळं बरं घेतलं की नाही? उत्तम वस्तू त्याच्याकडून आपल्याला मिळाल्या की नाही? पण दिल्या का? बरे करा. निराश न होता उष्णे द्या, म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल. तुम्ही उष्णे 10 दिले, तुम्हाला 100 येतील. भलेही त्याने दिले नाही तरी प्रभू देईल. आमेन. मी अनुभव घेतलेला आहे. मला काही उणे पडलं का? नाही. इतकी वर्ष झाली मला काहीच उणं पडलं नाही, पडणारही नाही. द्या म्हणजे दिलं जाईल. वाढतं. बँक भरलेली आहे, कमी पडत नाही. या ना त्या कारणानं प्रभू पूर्ण होणारच, तो देणारच. हालेलुया. तुम्ही परात्पराचे मुलगे व्हाल. हालेलुया. कारण अनुपकारी व वाईट यांच्यावर तो दया करणारा आहे. देव कुणावर दया करतो? अनुपकारी आणि वाईट. आपण कुणावर दया केली पाहिजे? अनुपकारी आणि वाईट लोकांवर. तर आपण आपली प्रीती खरी आहे. बरोबर का? वचन 36. तुमचा बाप जसा दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा. इतरांवर दया करा, कारण तुम्ही दया पावलेले नव्हता, आता तुम्ही दया पावलेले आहात. पेत्राच्या पत्रात काय म्हटलं आहे? तुम्ही दया पावलेले नव्हता, परंतु आता दया पावलेले आहात. म्हणून दया करा, दयाळू व्हा. आणि तुम्ही कोणाचा न्याय करू नका, म्हणजे तुमचा न्याय केला जाणार नाही. कोणाला दोषी ठरवू नका, म्हणजे तुम्हाला कोणी दोषी ठरवणार नाही. तुम्ही सोडा, म्हणजे तुम्हाला सोडलं जाईल. तुम्ही क्षमा करा, म्हणजे तुम्हाला क्षमा केलेली आहे म्हणून करा. सोडलेलं आहे म्हणून तुम्ही सोडा. द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. नियम आहे देवाचा. मोडील का देव? पूर्ण होईल की नाही? द्या म्हणजे दिले जाईल. चांगले माप दडपलेले. किती दिले जाईल बघा. चांगले माप. माप म्हणजे ती पहिली बांबूची तांदूळ मोजण्याची काय म्हणतात त्याला? पायली. माप म्हणजे काय? पायली. पायली कशी भरतात? हां, अशी ना, पूर्ण त्याच्यात टाकत जातात, दाबतात, पुन्हा त्याच्यावर टाकतात, मशी भरतात. तसंच लिहिलं ना हे माप म्हणजे पायली. दडपलेले, हालवलेले, शीग भरलेले, म्हणजे ओतू जाणारे. त्याच्यात आणखी काहीच मावणार नाही, फुल भरलेला आहे. आणखी जागाच नाही घेण्यासाठी.
अहो, देव तुम्हाला आकाश फाडून इतकं देईल की तुमच्याकडे जागा उरणार नाही घ्यायला. लिहिलं वचन आहे ना, मी आकाश फाडून तुमच्यावरती आशीर्वाद होतीन. तुम्हाला घेवणार नाही एवढे. पण कधी तुम्ही देणारे झालात तर, नुसतं घे केलं तर काहीच होणार नाही, कुजेल ते. देणारे झालात तर देव आकाश ओतून तुमच्यावरती आशीर्वादांची ओतणी करील. घे, हा वाटत आहे, ह्याच्याकडे संपत आहे, मी आणखी देईन. जर तुमच्याकडे संपत नसेल तर नाही, याला गरजच नाही ना. मी कुणाला देईन? ज्याच्याकडे संपतंय त्याला देईन की नाही? तो वाटतच आहे त्याच्याकडे संपतंय, मग मी त्याला देईन. घे, तू वाटतोय. पण वाटत नसेल त्याला नाही, त्याचा ब्लॉक झालाय. शीख भरलेले हलवून ओतू जाईल इतकं मी तुम्हाला देईन. असे ते तुमच्या पदरी घालतील, ज्या मापाने तुम्ही माप घालता. काय? ज्या मापाने तुम्ही देता त्या मापाने तुम्हाला परत घातले जाईल, किंबहुना जास्त. देवाचं माप किती मोठं आहे हो. आपलं माप तर पाहिली नाही का, किती मावतं त्याच्यात? 5 किलो. मग देवाचं माप किती? देवाची पायली किती मोठी आहे हो? 5 कोटीची आहे. मावेल का तुमच्यात? हो, बँकेत राहील का? सर्वांना 5 कोटी दिले तर ही बँक कुठे जाईल? ठेवायला जागा पुरणार नाही इतके आशीर्वाद. पण कधी दिले तर. हालेलुया. हा देवाचा नियम आहे. कोणत्याही बाबतीत, पैसे असू द्या, प्रेम असू द्या, क्षमा असू द्या, आशीर्वाद असू द्या. आशीर्वाद द्या, शाप देऊ नका. कारण आशीर्वाद हे वतन मिळवण्यासाठी तुम्हाला बोलवलेलं आहे. आशीर्वादित झालात? देवाकडून आशीर्वाद पाहिजेत? दिले का? हालेलुया. काय लिहिलंय 1 पेत्रामध्ये? की आशीर्वाद द्या, शाप देऊ नका. कारण आशीर्वाद हे वतन मिळण्यासाठी तुम्हाला बोलवलेलं आहे. 1 पेत्र 3 अध्याय 8 ते 12. 1 पेत्र 3 अध्याय 8 ते 12 बघा. पान 1469. तर शेवटी तुम्ही सर्व एकचित्ताचे, समसुख दुःखी, भावावर प्रीती करणारे, कनवाळू व नम्र मनाचे असा. हालेलुया. प्रभूकडून घेतला ना त्याचा स्वभाव? प्रभूकडून स्वभाव घेतला की नाही? त्याचा नवीन मनुष्य घेतला ना. जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत ते सर्व नवीन उत्पत्ती आहेत. जुनं ते होऊन गेलं, सर्व नवीन झालं आहे. त्याने मला त्याचा स्वभाव दिलेला आहे. कशासाठी? देण्यासाठी. कशासाठी दिला त्यानं स्वभाव मला? इतरांना देण्यासाठी. वाईटाबद्दल वाईट आणि निंदेबद्दल निंदा अशी फेड करू नका. कारण त्याच्यापासून आपल्याला चांगलंच मिळालेलं आहे. त्याच्यापासून आपल्याला उत्तम आशीर्वाद मिळालेले आहेत. काय करा? आशीर्वाद द्या. उलट आशीर्वाद द्या. आपण आशीर्वादित आहोत की नाही? ख्रिस्त येशूनं वधस्तंभावरती आपल्या जागी आपले शाप घेतले की नाही? झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे. कोण टांगला झाडावरती? येशू ख्रिस्त. कशासाठी? की अब्राहमाचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे. काय दिलेला अब्राहमाला आशीर्वाद देवानं? मी तुला आशीर्वादित करीन आणि तुझ्यामधून सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील. हालेलुया. अब्राहमानं घेतला आणि आशीर्वाद दिला. आपला बाप कोण आहे देहाचा? अब्राहम. त्याची आपण लेकरे आहोत देहाचा. कारण आपण ख्रिस्तामध्ये त्याच्याशी जोडलेले आहोत. त्या वंशामध्ये, अब्राहमाच्या वंशामध्ये आपल्याला जोडलं गेलेलं आहे. आणि म्हणून अब्राहमाचे आशीर्वाद आपल्याला येऊन गाठलेले आहेत.
कोणता होता आशीर्वाद? अब्राहमाला देव म्हणाला, मी तुला आशीर्वादित करीन आणि तुझ्यामधून राष्ट्रे आशीर्वादित होतील. आजही देव म्हणतो, मी तुला आशीर्वादित केलं आहे, इतरांना आशीर्वाद दे, म्हणजे तू आणखी आशीर्वादित होशील. आशीर्वादित व्हायचंय, आशीर्वादित द्या, आशीर्वाद द्या. शापित व्हायचंय, काय करा? शापित होण्यासाठी काय करावं लागेल? शाप द्यावं लागेल. त्याला जे केलं ते तुला केलं, त्याला जे केलं ते त्याला केलं. त्या लहानातील एकाला जो थंड पाण्याचा पेला देईल तो आपल्या प्रतिफळाला मुकणार नाही. मुकेल? एका प्याल्याची किंमत किती आहे? प्रतिफळ किती मोठा आहे. मग आपण एवढं द्यायला घाबरतो. 10% दिले बस. किती? देवाला 10% दिले बस. आणि इतरांना देण्यासाठी 10% देवाचे आहेत, पण 10%च्या वरती आहे ते इतरांना देण्यासाठी आहे. हा, मग ते 11% असो, 12% असो, 15 असो, 20 असो, 10 देवाला, पण 10 वरचे जे जास्त आहेत ते इतरांसाठी. 10% देवाला दिले म्हणजे आपलं कर्तव्य संपलं का? नाही. मग इतरांना काय समजतं का मी काय सांगतो? हां, 10% देवाला दिले म्हणजे आपलं कर्तव्य संपलं असं नाही. 10%च्या नंतरचं जे काम सुरू होतं ते जगामध्ये. आमेन. द्या म्हणजे दिलं जाईल. कारण आशीर्वाद हे वतन मिळवण्यासाठीच तुम्ही बोलावलेले आहात. अब्रामाचे आशीर्वाद पाहिजेत, काय करावं लागेल? आशीर्वाद द्या, द्या, गरजूंना द्या, क्षमा करा, दया करा, प्रीती करा, आणखी तुम्हाला केली जाईल. प्रभू तुम्हाला आणखी देणार. हालेलुया. आणि आयुष्याची, कारण जो आयुष्याची आवड धरून चांगले दिवस पाहायला इच्छितो त्याने वाईटापासून आपली जीभ आवरावी. त्याने कपटाने बोलू नये, म्हणून आपले ओठही आवरावे. हालेलुया. देवाने आपल्याशी कसं बोलावं असं आपल्याला वाटतं? इतरांनी आपल्याशी कसं बोलावं आपल्याला वाटतं? कोणी माझ्या मागे बोलावं असं मला वाटतं? तोंडावर गोड, मागे गेल्यावरती हा असाच आहे, ह्याने असं केलंय, त्याने तसं केलंय, वाटतं आपल्याला बोलावं असं? मग तुम्ही बोलू नका. काय? इतरांनी तुमच्याशी जसं वागावं, तुमच्याशी जसं बोलावं, तसं तुम्हाला वाटतं तसं तुम्ही करू नका. कोण कुजबूज करत असेल बाजूला व्हा. कोण इतरांबद्दल निंदा करत असेल बाजूला व्हा. त्याच्यात भाग घेऊ नका. तुमची केली जाणार नाही. काय? त्याने वाईटापासून वळून चांगले ते करावे. वाईटापासून दूर जा, चांगले ते कर आणि देशात वस्ती कर. हालेलुया. देशात वस्ती कर. त्याने शांतीसाठी झटून तिच्या मागे लागावे, कारण न्यायीवर प्रभूचे डोळे आहेत आणि त्याचे कान त्याच्या विनंतीकडे आहेत, परंतु प्रभूचे तोंड वाईट करणाऱ्याच्या विरुद्ध आहे. तुम्ही द्या, प्रभूचं तोंड तुमच्यावरती असेल. हालेलुया. काही कमी पडणार नाही. द्या म्हणजे दिलं जाईल. फक्त घेणारे असू नका, तर देणारे व्हा. काय काय द्यायचं? म्हणजे घेतलंय ते द्या. काय काय घेतलं प्रभूकडून? हां, सगळं काय घेतलं. नोकरी दिली प्रभूनं, सगळं दिलं. गाडी दिली, बंगला दिला, घोडा दिला, बकरा दिला, बकरी दिली, चोकरी दिली, टोकरी दिली, सगळं दिलं. देणारे व्हा. हालेलुया. आनंदानं देणारा देवाला आवडतो. 2 कोरिन्थिकर 9 अध्याय. आनंदानं देणारा देवाला आवडतो. 2 कोरिन्थिकर 9 अध्याय वचन 6 पासून मी वाचतो. 5:14-1. आणि हे लक्षात ठेवा की जो कंजूसपणाने पेरतो तो कंजूसपणाने कापणीही
करील. भात पेरताना कसा पेरतो आपण? आता भात पेरणी होईल ना, कसा पेरू? थोडा थोडा कसा? असा भरून जेवढा येईल तेवढा फुर्र ना. आम्ही पण पेरायचो, मी पण शेतकरी आहे म्हणून म्हणतो ना, मी पण शेतकरी आहे की नाही. आम्ही पण शेती करायचो. आमची पण भात शेती होती छोटा असताना, त्यामुळे मला माहीत आहे. मग काय लिहिलं आहे? हे लक्षात ठेवा की कंजूसपणाने पेरतो तो कंजूसपणाने कापणी करील. जो पेरतच नाही त्याला काय कापणी करूच शकत नाही. आपण पेरलं नाही तर भाताची कापणी करू का? मग आत्मिक दृष्टीनं आपण पेरलं नाही तर कापणी कशी होईल? नाही होणार. आपल्याला पेरावं लागेल, प्रेम पेरावं लागेल, क्षमा पेरावी लागेल, दया पेरावी लागेल, मदत पेरावी लागेल. जे तुम्ही इतरांसाठी करता ते तुम्ही माझ्यासाठी करता. ज्यानं देवाला पाहिलं नाही, त्यानं जो पाहिलं आहे, ज्याला पाहिलं आहे त्याच्यावर प्रेम करू शकत नाही. काय म्हणतो योहानाच्या पहिल्या अध्यायात योहान, जो दिसतो त्याच्यावर तू प्रेम करू शकत नाही तर न दिसणाऱ्या देवावरती तू कसं प्रेम करशील? मग देवावर प्रेम करण्यासाठी काय करावं लागेल? त्याच्यावर प्रेम कर. ते माझ्यासाठी केलंस. दिसतो त्याच्यावर प्रेम केलंस, न दिसतो त्याच्यावर प्रेम केलंस. हा देवाचा नियम आहे. ज्याला समजला तो सुखी. हा हालेलुया. आणि जो उदारपणाने पेरतो तो उदारपणाने कापणी करील. कुणाकडे आहे भरपूर? जो देतो त्याच्याकडे भरपूर आहे. कारण देणारा तो आहे, हा फक्त देण्याचं काम करतोय. ह्याच्याकडे भरपूर होतंय, वाहत राहतंय, ओथंबून वाहतंय, पेला भरून वाहत आहे. दावीद म्हणतो माझा पेला भरून वाहत आहे. हालेलुया. प्रत्येकाने आपल्या अंतःकरणात जशी योजना केली असेल तसे त्याने करावे. हे कशाबद्दल लिहिलंय? आर्थिक मदत करण्याबद्दल. दशमांशाबद्दल नाही लिहिलं. कशाबद्दल लिहिलंय? आर्थिक मदत, इतरांना मदत करण्याविषयी लिहिलंय. कशी? की मी ह्यावेळेला अमुक एक मदत करीन, गरिबांना अमुक एक एवढे काढून ठेवेन. दशमांशा व्यतिरिक्त, हे दशमांशा व्यतिरिक्त लिहिले. बरोबर का? दुःखाने किंवा भाग पडते म्हणून देऊ नये. हे दशमांशाबद्दल पण आहे आणि मदत करण्याबद्दल पण आहे. काय? दुःखाने किंवा भाग पडते. पालक बोलतात, देव मला मारील, देव माझं वाईट करेल. देऊ नका, कारण तुम्ही बऱ्या मनानं दिलेलं नाही. ते काहीनाचं आहे, आबेलाचं नाही. आबेलाचं कसं? प्रभू तू दिलंस ते तुला परत. काहीनाचं कसं? मी कसं देऊ, कशाला देऊ, मला द्यावंसं वाटत नाही. कारण संतोषाने देणारा देवाला आवडतो. आनंदानं काही द्या देवाला, सेवा द्या, इतरांसाठी जे काही करता आनंदानं करा. संतोषानं देवाला देणारा देवाला आवडतो. आम्ही सेवा कशी करतो? आम्ही सेवा कशी करतो तर आम्ही वसईवरून पालक जे येतात तिथे दर रविवारी येतात. कशी करतो आम्ही सेवा? कुरकुरीनं करतो का? कधी सांगतो का मीच कशाला जाऊ, मी येतो की नाही इकडे 3 रविवार कंटिन्यू येतो की नाही, असू दे मी जाईन, कोणी नसलं मी जाईन. आनंदानं देणारा देवाला आवडतो. मला कसं भरभरून मिळतंय? का मिळतंय? देतोय म्हणून मिळतंय. दिलं नसतं तर मिळालं नसतं. वाटा, वचनं वाटा, म्हणजे तुम्हाला मिळली जातील, तुम्हाला दिली जातील. प्रत्येक गोष्टीत, आत्मिक गोष्टीत, भौतिक गोष्टीत हाच नियम आहे. आनंदानं संतोषानं देणारा देवाला
आवडतो. कुणाला मिळेल जास्त? तो देतो त्याला. आपण किती पेरलेलं आहे, आपण किती दिलेलं आहे, देवाला ठाऊक आहे. लोकांना दिसते म्हणून देऊ नका. तो बघत आहे, त्यानं दिलेलं आहे म्हणून द्या. तुमचे न्यायपण लोकांपुढे प्रकट व्हावं असं वागू नका, तर त्याच्याकडून असावं आपलं न्यायपण म्हणून झटा. आणि वचन 8 उत्तम वचन आहे बघा, काही कमी पडणार नाही. एकदम आशीर्वादित वचन आहे. वचन 8, देव सर्व प्रकारची कृपा. किती प्रकारची कृपा? कृपा म्हणजे आत्मिक जगात वावरण्यासाठी लागणारी सर्व शक्ती, सर्व बळ. उदाहरण देतो. जगामध्ये कम्फर्टेबल किंवा आरामदायी जीवन जगण्यासाठी काय पाहिजे? बोला. पैसा. जगामध्ये सर्वात आरामदायी जीवन कोण जगतो? ज्याच्याकडे पैसा आहे तो. आजारी झाला मस्त चांगल्या हॉस्पिटलमध्ये जातो, घरी AC लावतो, बटन दाबलं की सर्व काही, रिमोट दाबलं की सर्व काही, फॅन चालू, रिमोटने फॅन चालू, रिमोटने AC चालू. पैसा फेको तमाशा देखो. हा जगाचा नियम आहे. ज्याच्याकडे पैसा आहे तो दम आहे त्याला, पोलिसाला फोन करेल ना. हे आहे जगातला पैसा. आत्मिक जगात श्रीमंत कोण? ज्याच्याकडे कृपा आहे तो. हालेलुया. कृपा हे आत्मिक जगातलं नाणं आहे. ज्याच्याकडे जास्त कृपा तर जास्त आरामदायी. हालेलुया. सैतान त्याला शिवत नाही. तुम्ही त्याच्या हाताखाली नम्र व्हा, कारण तो नम्र जनास कृपा देतो आणि गर्विष्ठास विरोध करतो. त्याच्या हाताखाली नम्र व्हा, सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळेल. कोण आहे श्रीमंत आत्मिक जगात? ज्याच्याकडे कृपा आहे तो. आणि कृपा कोणाला मिळते? नम्र जनाला. तो घेतो आणि देतो. नम्र कोण? घेतो आणि देतो. तो रिकामी असतो. पाईप असतो ना आपल्याकडे, नळ आहेत ना, नळ आहेत ना, टाकी असते, पाईप लावलेला असतो. आपण नळ चालू करतो, येतं ना पाणी, येतं ना. ब्लॉकेज असेल तर नाही येणार. गर्विष्ठपणा ब्लॉकेज आहे, नम्रपणा उघडा आहे. घ्यायचं आणि द्यायचं. जो जास्त उघडा आहे त्याच्याकडून प्रभू वाहतो. जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या आतून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. रिकामी असतो तो. आमेन. देव सर्व प्रकारची कृपा. हालेलुया. सर्व प्रकारची कृपा, जे पाहिजे ते तुम्हावर विपुल होईल असे करण्यास समर्थ आहे. हालेलुया. किती प्रकारची कृपा? सर्व प्रकारची कृपा. दुःख आहे, कृपा येईल. आजार आहे, कृपा येईल. गरज आहे, कृपा येईल. ख्रिस्ताची स्वर्गीय संपत्ती म्हणजे कृपा. माझा देव त्याच्या गौरवाच्या संपत्तीच्या प्रमाणाने तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये पुरविल. ख्रिस्ताची संपत्ती म्हणजे कृपा. ख्रिस्तानं जे वधस्तंभावरून मला जे दिलेलं आहे ती कृपा. जे काही त्या कृपेमध्ये सर्व आलं. क्षमा आली, दया आली, देवाची प्रीती आली, आरोग्य आलं, आशीर्वाद आले, सार्वकालिक जीवन आलं. सगळं कृपेमध्ये आहे. याकरता, कशाकरता देव आपल्यावर दया आणि कृपा विपुल करील? की तुम्हा सर्व गोष्टीत सर्व पुरवठा सर्वदा होत राहता असता तुम्ही प्रत्येक चांगल्या कामात अधिकाधिक तत्पर असावे. कृपा कशासाठी पाहिजे?
चांगल्या कामासाठी प्रभू माझ्यामधून काहीतरी करू पाहतो, त्यासाठी कृपा पाहिजे. माझ्यामधून देऊ पाहतो, त्याच्यासाठी कृपा पाहिजे. माझ्याकडून क्षमा करू पाहतो, त्याच्यासाठी कृपा पाहिजे. विपुल करेल. किती करेल? विपुल. तुला किती पाहिजे? तुम्ही टमरेल घेऊन आलात तर टमरेल भरेल, पेला घेऊन आला पेला भरेल, बादली घेऊन आला बादली भरेल, पिंप घेऊन आला पिंप भरेल, विहीर घेऊन आला विहीर भरेल, नदी घेऊन आला नदी भरेल. किती पाहिजे? तुमची कॅपॅसिटी किती आहे? याबेस म्हणाला माझी हद्द वाढव. आपण पण म्हणू माझी हद्द वाढव. कृपा घेण्याची हद्द वाढव, माझी देण्याची हद्द वाढव, क्षमा करण्याची हद्द वाढव, माझी प्रेम करण्याची हद्द वाढव. मी फक्त एवढं प्रेम करतो, माझी हद्द वाढव. मला जाऊ दे जरा पुढे. कोणती हद्द वाढवायची? कृपेची. घेण्यापेक्षा देणं आशीर्वादित आहे. आता बघा तुम्ही किती देता ते. पैशाने कोणी मोठा आणि छोटा होत नाही, कृपेनं होतो. हालेलुया. आशीर्वाद हे वतन, कृपा हे वतन मिळवण्यासाठी आपल्यास बोलावलेलं आहे. वचन 9. ज्याने विखरलेले आहे, ज्याने गोरगरिबांना दिले आहे, त्याचे न्यायपण सर्व काळ टिकते. तो स्वच्छ राहतो, त्याची नदी वाहत राहते, त्याचा पाईप चांगला स्वच्छ राहतो, कारण तो घेतो आणि देतो. त्याचे न्यायपण टिकते. हालेलुया. त्याला कृपेवर कृपा मिळते. आमेन. घेणारे असू नका, देणारे व्हा. पैशाबद्दल नाही म्हणत मी, फळांबद्दल, प्रेमाबद्दल, क्षमेबद्दल, आपल्या वागण्याबद्दल. देणारे व्हा. जसं देव आपल्याला देतो, जसा देव आपल्याशी वागतो, तसे तुम्ही इतरांशी वागा. मग बघा कसं होईल. काही उणं पडत नाही. पडेल नाही. हालेलुया. आपण देवाकडून कृपा घेतली, मग इतरांना काय द्यायचं? कृपा. कशी द्यायची? इफिस्करास पत्र 4 अध्याय. बघा कृपा इतरांना कशी द्यायची. वचन 29. इफिस 4 वचन 29. पान 1417. कोणताही वाईट शब्द तुमच्या मुखावाटे बाहेर येऊ नये, तर गरज लागेल तसे वृद्धी करण्यास जे काही चांगले ते मात्र तुम्ही बोलावे, असे की जेणेकरून ऐकणाऱ्यांना कृपा प्राप्त व्हावी. घेतलं देवाकडून कृपा. इतरांना कशी द्यायची? कुठून? बोलण्यानं. आपल्या बोलण्यात कृपा असली पाहिजे, उत्तेजन असलं पाहिजे, बोध असला पाहिजे, निषेध असला पाहिजे, जेणेकरून त्याची उन्नती व्हावी. हालेलुया. देणारे व्हा, फक्त घेणारे असू नका. देव आपल्याशी सहनशील आहे की नाही? किती सहनशील आहे? भरपूर. खूप सहनशील आहे. मंद क्रोध. कसा आहे देव? मंद क्रोध, सहनशील, प्रेम, दयाळू. त्याच्याकडून आपल्याला सहनशीलता मिळते की नाही त्याची? आपल्याला वाटतं ना देव माझ्याशी सहनशील असावा. आपण काय पाप केल्यावरती देवाने हाणलं असतं तर? पाप केलं रे केलं की मारला फटका, काय होईल आपलं? बोला. करून चालू आपण ना. काय आपण काय चूक केली, आपण पाप केलं आणि देवाने फटक्यात शिक्षा केली, तर आपण कसे चालू? मग आपण नीट चालतो याचा अर्थ काय आहे? की देव माझ्याशी सहनशील आहे, माझ्याशी.
मी इतरांशी सहनशील आहे का? मी इतरांचं सहन करतो का? नाही, आपण कमी पडतो. त्यासाठी लिहिलं आहे, घेण्यापेक्षा देणं आशीर्वादित आहे. जसा देव आपल्याशी वागतो तशी देवाची इच्छा आहे की आपण इतरांशी वागावं. हा आहे धर्म. कोणता आहे धर्म? की जसा देव माझ्याशी वागला तसा मी इतरांशी वागतो. साधा आहे, सुवर्ण नियम. हालेलुया. श्रीमंत व्हायचं का? श्रीमंत व्हायचं का? मग कोणालाच पैसे नकोत, राहू द्या, मी नाही देत. हां, पहिला आत्म्यानं श्रीमंत व्हा, कृपेत श्रीमंत व्हा, मागील सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. पहिल्यांदा तुम्ही त्याचे राज्य, त्याचे नाही पण मिळवायला झटा, त्याचा स्वभाव मिळवायला झटा, त्याचं दान इतरांना द्यायला झटा, मग मागवून सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. हा देवाचा नियम आहे. हालेलुया. सोपी गोष्ट आज लक्षात ठेवू की प्रभूपासून मला काय मिळालेलं आहे, ह्याचं उजळणी करत राहा की माझ्याशी देव कसा वागतो, मला किती पापांची क्षमा केलेली आहे, माझ्या किती वाईट विचारांची मला देव क्षमा करतो, माझ्या वाईट बोलण्याची मला देव क्षमा करतो. प्रत्येक सकाळी त्याची प्रेमदया नवीन होते का? जुनं ते होऊन गेलं, सर्व नवीन झालं आहे. रोज तो म्हणतो, जुनं ते सोडून दे, पुढं आज नवीन आहे. मग मी इतरांशी कसा वागावा? नवीन झाला आहे. रोज दिवस कसा नवीन. झालं गेलं सोडून द्यायचं, आज सर्व नवीन. आमेन. हे आहे ख्रिस्ती जीवन. नाहीतर आपण कुजून जाऊ. आमेन. वाहणारे व्हायचे का? देणारं व्हायचं का? विसरायचं नाही, इकडनं घेऊन इकडनं सोडून नाही द्यायचं. काहीतरी नवीन आपल्याला दर रविवारी शिकायला मिळतं. ते जाणायचं, ते मानायचं आणि तसं चालायचं. दर रविवारी आपण शिकतो, त्याचं काय करायचं? जाणायचं, मानायचं आणि चालायचं. जानो मानो चलो तो बढ़ेंगे, जाना ही नहीं तो मानेंगे नहीं, मानेंगे नहीं तो चलेंगे नहीं, बढ़ेंगे नहीं. प्रत्येक रविवारी आपल्याला जे मिळतं ते ध्यानात धरायचं. त्याच्यातनं काहीतरी देव आपल्याशी बोलतो. आज कुणाशी तरी काहीतरी बोलला असेल देव, मला नाही माहीत. हालेलुया. मग ते ध्यानात धरायचं की प्रभू, आज तू मला हे गोष्टी माझी दाखवलीस, ह्या गोष्टीवरती तू माझा प्रकाश पाडलास, मला प्रकाशात ठेव. आमेन. तर आपली वाढ होते. लोक आपल्याकडे कशी बघतात हो? भलेही ते आपली निंदा करत असतील, परंतु त्यांना आपलं वागणं आवडतं. हालेलुया. आपलं वागणं ते पाहतात की ह्याच्या मुखात शिवी नाही आहे, ह्याच्या डोळ्यामध्ये वासना नाही आहे. हालेलुया. ह्याचं वागणं सरळ आहे, वाकडं नाही. लोक पाहतात, ते निंदा करतात खरे, परंतु देवाचा गौरव होतो आपल्यापासून. त्यामुळे देणारे व्हा, घेणारे असू नका. नुसते घेणारे असू नका, द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. भरभरून देवाचा आत्मा तुम्हाला भरणार नाही का? कुणाला भरतो देवाचा आत्मा? जो रिकामी आहे त्याला, जो देणार आहे त्याला. जर आपण देणारे नसू तर देवाचा आत्मा मला कशाला भरेल? नाही का? आमेन. काहीतरी प्रभूला आपल्यामधून पाहिजे की नाही? त्यानं झाड लावलेलं ना, एका मालकानं झाड लावलेलं, तो आला आपली बागायत पाहिला, त्या झाडावरती फळ नव्हतं. मग काय म्हटलं त्या मालकानं? मी हे झाड तोडून टाकतो. मग ते मशागत करण्यानं काय म्हटलं? तू तोडू नकोस, 3 वर्ष मी याला खतपाणी घालतो, बघतो होतं का, देणारं होतं का. खतपाणी तर देतोय ना तो, फक्त घेतोय का ते झाड? फळ येतंय का? तर मी तोडून टाकेन सांगतो प्रभू. 3 वर्ष वाट पाहीन, मी तोडून टाकेन. आपलंही तसं नाही व्हायला पाहिजे. आपण फक्त घेतोय,
वचन ऐकतोय, प्रभूचे आशीर्वाद घेतोय, प्रीती घेतोय, त्याची क्षमा घेतोय, त्याची दया घेतोय, त्याची कृपा घेतोय. सगळं घे घे घे. आपण दे दे दे. हां, प्रभूकडे काय करतो आपण? दे. मग प्रभू सांगतो आपल्याला तू दे, मग तुला देईन, कमी पडणार नाही. 5,000 लोक होती की नाही? भूक लागलेली ना, काही नव्हतं जेवायला, प्रभूबरोबर चाललेली, 3 दिवस उपाशी होती. काय झालं? त्या मुलाकडे किती मासळे होते? 2 मासळे 5 भाकरी. त्या मुलांना दिल्या नसत्या तर? त्याचे स्वतःचं पोट नव्हतं त्या मुलाला? त्याग केला ना. प्रभू माझ्याजवळ एवढंच आहे, मी देतो तुला, तूच दिलं आहे, मी तुला देतो. कोणी दिलेलं आहे मासळ्या आणि भाकऱ्या? देवानं दिलेला. कुणाकडे दिलं त्यांना? परत देवाकडे. किती झाले त्याच्या? 5,000 लोक, त्यांची मुलं बाळं जेवून उठली, 12 टोपल्या भरल्या. आपल्याकडे किती आहे? आहे ना एक दुसरा दाखला. देवानं आपलं, एका माणसानं, सावकारानं एका माणसाला दिले 10,000, दुसऱ्याला दिले 5,000, एकाला दिले 1,000. 10,000कडे तो गेला आणि म्हणाला तू काय केलंस? तो म्हणतो मी आणखी 10,000 आणले. 5,000कडे गेला तो म्हणतो आणखी 5,000 आणले. 1,000 दिले, त्याच्याकडे गेला, तो म्हणतो तू दुष्ट आहेस, तू पेरलं नाही तिकडून कापणी करतोस. हा म्हणतो त्याला, सावकाराला. आणि यांनी लपवून ठेवले, वाढवले नाही. म्हणतो दुष्ट दासा. काय म्हटला? दुष्ट दासा. देव कोणाला दुष्ट म्हणतोय? जो फक्त घेतो त्याला दुष्ट म्हणतो, देत नाही त्याला दुष्ट म्हणतो. मग आत्मिक असो, भौतिक असो, मानसिक असो, कोणत्याही गोष्टी असो, ज्या प्रभूकडून आपल्याला घेतल्या आहेत त्या द्यायला शिका. जेवढं होईल तेवढं द्या. आनंदाने देणारा देवाला आपण आवडते असे व्हायचे की नाही? प्रभूला मी आवडलो पाहिजे की नाही? सांगा, प्रभू मी तुला आवडणारा होऊ दे, मला आजपासून देणारं बनव, मदत करणारं बनव. मदत पण पाहिजे असते की नाही? कुणाला मदत द्या. तुम्ही पैसे नाही देऊ शकत, मदत द्या. वेळ देऊ शकता की नाही? वेळ द्या. कुणाला वेळ हवा असतो, कुणाला 2 शब्द हवे असतात, कुणाला एक पाठीवर हात हवा असतो, नाही का? कुणाला सांत्वन हवं असतं. त्याच्याकडून आपण सांत्वन पावलो की नाही? मित्रांचं सांत्वन करायला तो शक्ती देणार नाही का? जे काही देवाकडून आपल्याला मिळालं आहे ते देण्यासाठी दिलं आहे. वेळ, पैसा, प्रेम, मदत, काही देण्यास हवा. देण्यास शिका. फक्त घेणारे नाही, देणारे व्हा. घेण्यापेक्षा देणं आशीर्वादित आहे. करूया प्रार्थना. हालेलुया.